आपल्याकडे पशुपालकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे। दूध उत्पादक शेतकऱ्यांना ज्या काही समस्या भेडसावतात त्या समस्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कीटक आणि माशांची समस्या म्हणजे जनावरांवरती ज्या बसतात त्याची एक समस्या प्रामुख्यानं दूध उत्पादक शेतकऱ्यांची असते। कीटक आणि माशांचा त्रास कमी करण्यासाठी काही तंत्रज्ञान हे बाजारपेठेत उपलब्ध आहे का, त्यासोबतच त्याचा खर्च किती आहे, उपाय आहे तो शेतकऱ्यांना कसा मिळणार आहे, या सगळ्यांची माहिती आपण या व्हिडिओतनं जाणून घेणार आहोत। 4 दिवसापूर्वी ह्या स्ट्रीप बांधलेल्या आणि हजारो माशा ह्या स्ट्रीपला आता सध्या चिकटलेल्या आहेत। जास्त करून माशा आहेत आणि थोड्या प्रमाणात छोटे छोटे डास सुद्धा तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतात। आता ही स्ट्रीप आपण त्या ठिकाणी लावल्यानंतर त्याला एक विशिष्ट प्रकारचा स्मेल येतो आणि हे खूप चिकट आहे बघा, तुम्ही माझ्या हाताला जर बघितलं तर असं चिकटतं। ज्यावेळेस ह्याच्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचा स्मेल येतो, वास येतो, त्याच्याकडे हे डास विशेष करून ज्या माशा आहेत त्या अट्रॅक्ट होतात। कितीही विविध प्रकारचे ऑइल वापरतो, म्हणजे करंज ऑइल असेल किंवा नीम ऑइल असेल, ते आपण गायींच्या अंगाला लावतो जेणेकरून डास चावू नयेत किंवा माशा चावू नयेत, परंतु काही काळाने त्या माशासुद्धा एका भागावरनं दुसऱ्या भागावरती जाऊन त्याला चावा करतच असतात। आता सध्या मार्केटमध्ये अशा प्रकारच्या फ्लाय स्ट्रीप मार्केटमध्ये उपलब्ध आहेत आणि ही स्ट्रीप आपल्या शेजारचे जे जनावरांचं मेडिकल आहे त्या ठिकाणी ते आपल्याला उपलब्ध होऊ शकते। एक स्ट्रीप ही 500 मीटरची असते आणि 500 मीटरचे स्ट्रीपची किंमत आहे 2150 रुपये। मार्केटमध्ये अगदी 100 मीटर पर्यंतचे सुद्धा स्ट्रीप मार्केटमध्ये तुम्हाला उपलब्ध होऊ शकतात। एका दिवसात 2 दिवसामध्ये सुद्धा ही पूर्ण स्ट्रीप भरली जाते आणि एकदा भरल्यानंतर मग आपण ही अशा प्रकारे ते सोडायची, लोखंडी गमेल्यामध्ये घेऊन त्याला जाळून सुद्धा टाकू शकता, जेणेकरून ह्याच्यापासून पुढचं प्रजनन होणार नाही आणि ह्याच्यापासून इन्फेक्शन सुद्धा दुसऱ्या गोष्टीला काय होणार नाही। पावसामुळे होणाऱ्या चिखलामुळे खूप डास होतात किंवा माशा होतात आणि त्याचा आपल्या जनावरांना खूप मोठ्या प्रमाणावरती त्रास होत असतो। तर ह्याचा अटकाव करणे हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे। तर लंपीचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात होत आहे, तर त्याला मुख्य कारणीभूत असलेला सुद्धा एक घटक म्हणजे हा आपल्या डास किंवा माशा आहे। हा जो काही प्रकार आता आपण बघितलाय तो वापरून आपल्याला जी काही जनावरांची काळजी आहे ती कशी घेता येऊ शकते हे आपल्याला कळालंय। या तंत्रज्ञानाबद्दल तुम्हाला काय वाटतंय त्याच्याबद्दल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी, भन्नाट व्हिडिओसाठी, आयडियाजसाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब, फेसबुक पेजला लाईक आणि इंस्टाग्रामच्या पेजला फॉलो करायला विसरू नका। पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत।